बातमी आहे सांगलीतून विश्वजित कदम आणि नाना पटोले यांच्यामध्ये पत्रयुद्ध सुरू आहे। सांगलीचा तिढा मात्र काँग्रेसमध्ये वादाचं कारण निर्माण झालंय। नाना पटोले आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये पत्रयुद्ध सुरू आहे। काँग्रेसमध्ये वादाचं कारण झालेलं आहे। तर या पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूयात। सांगलीचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। सांगली लढण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे। जागा लढवण्याबाबत पक्षाचा निर्णय नाहीये। तिढा सुटत नाही तोपर्यंत बैठकीला येणार नाही असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी विश्वजित कदम हे आपल्याशी जोडले गेले आहेत। नमस्कार कदमजी। नमस्कार। नाना पटोले आणि आपल्यामध्ये पत्रयुद्ध दिसून येते आणि त्यामुळे सांगलीचा तिढा हा वाढताना दिसत आहे। काँग्रेसमध्ये हे वादाचं कारण ठरतंय असं म्हटलं जाते। या संदर्भात आपली प्रतिक्रिया। तर माझं दिलेल्या पत्राचा काही चुकीचा संदर्भ नको, काही पत्र युद्ध नाही हे जी माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत। कारण अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने अजूनही सांगलीच्या जागेबाबतीत काही आम्हाला कळवलेलं नाहीये। त्या बाबतीत जो काही निर्णय असेल जी तो काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कळवावा हीच माझी भावना आहे। त्या बाबतीतच मी एक पत्र दिलेलं आहे, बाकी काहीच विषय नाही। मग कदमजी, सांगलीचा तिढा नेमका कुणामुळे आहे? शरद पवार यांच्यामुळे की उद्धव ठाकरे यांच्यामुळे? या प्रश्नाचं उत्तर देणं मला काही संयुक्त वाटत नाही। पवार साहेबांचा किंवा उद्धव साहेबांचा त्यात काही संबंध नाही। जागे वाटतं जे काही झालं होतं त्यात आम्ही आमच्या भावना जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आम्ही मांडलेल्या होत्या आणि तोच विषय आहे। म्हणजे जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला मिळावी आमची भावना सुरुवातीपासून आहे। या बाबतीत संयुक्त महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाने निर्णय करावा ही माझी इच्छा आहे। जी जी मग हा वाद जो आहे तो किती दिवसात सुटेल असं दिसतंय? मला माहित नाही। आता आम्ही तर आमच्या पक्षश्रेष्ठींना भावना कळवल्या, आता त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढा अशी आमची इच्छा आहे। जी जी धन्यवाद कदमजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।